सर हे रेल्वेचं जे चालू आहे आता रेल्वेचं काम सुरू आहे त्याच्यामध्ये त्या साईडला आता तुमचे कन्झ्युमर्स वाढले त्याचबरोबर आपण रोडामधनं काही फीडर्स घेतोय म्हणजे आपण डोंबिवलीसाठी आपल्याला सबस्टेशन नाही करता येत आहे म्हणून आपण रोडामधनं 6 फीडर रेल्वे क्रॉसिंग आहे तर रेल्वे क्रॉसिंगच्या रेल्वेवाले किती ॲडॅमेंट आहेत तुम्हालाही माहिती आहे तर आताच जे आपल्याला 6 फीडर आपण घेणार आहे त्यांच्याकडनं ते ॲज वेल ॲज आत्ता जो सप्लाय सुरू आहे जो डोंबिवलीतनं तुमच्या म्हणजे मोठा गाव सेक्शन जुने डोंबिवली सेक्शन कोपर सेक्शन या सेक्शनमध्ये जातो तिथे ऑलरेडी त्यांच्याकडनं अंडरपास किंवा आपल्याला त्यांच्याकडनं ते तुम्हाला नाही देणार रेल्वे तुम्हाला 2 वर्ष लावणार म्हणून माझं म्हणणं आहे आता त्यांचं काम आपल्यामुळे आणलं आहे ना ते याच फेजमध्ये त्यांच्याकडनं आपण जर बोट ड्रिल किंवा तुम्ही आपण अंडर यांच्या रेल्वेच्या अंडर आता करून घेतलं ना तरच आपल्याला सी चंद्रमणी मिश्रा यांची शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमार्फत आम्ही भेट घेतलेली आहे. लोकांची वाढीव बिलं, लोकांकडनं घेतले जाणारे वाढीव डिपॉझिट आणि लोकांना येत असलेली भरमसाठ बिलं याच्या विरोधात तीव्र नाराजी आम्ही या अधिकाऱ्यांकडे व्यक्त केलेली आहे. आणि राज्य सरकारने पहिल्या 100 दिवसाच्या प्रोजेक्टमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक घोषणा केली होती की येत्या मार्च महिन्यापासून एप्रिलच्या 1 तारखेपासून लोकांची महावितरणची बिलं आहेत ती कमी होणार आहेत. परंतु सरकारने जसं इतर विषयांमध्ये लोकांची फसवणूक केलेली आहे तशीच या महावितरणच्या विषयामध्ये देखील फसवणूक केली आहे. 10% बिल कमी होईल असं घोषणा आणि असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं परंतु ते आज त्यांनी पुरे करू शकलेले नाही. लोकांचा एप्रिल फुल बनवण्याचं काम मुख्यमंत्री करतायत. लोकांना या माध्यमातून दिलासा मिळत नाही आहे आणि आपण बघत असाल तर मोठ्या प्रमाणात लोकांना बिलं तर भरावी लागतात त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात डिपॉझिट देखील भरावं लागतं आहे. त्याच्यासाठी आज आम्ही आमची नाराजी नोंदवण्यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांची भेट घेतलेली आहे आणि ते शासनापर्यंत ती नाराजी पोचवतील अशी अपेक्षा आहे. ही जर नाराजी पोचवली नाही तर याच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष एक तीव्र आंदोलन डोंबिवलीमध्ये जन आंदोलन छेडेल अशी मी आपल्याला सांगू इच्छितो. मोठे कॉन्ट्रॅक्टर जे आज DFCCL असेल ज्याच्यामध्ये टाटा आणि L&T काम करत आहे त्याचबरोबर MMRDAचे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत आत्ताच डोंबिवलीमध्ये आपण जर उदाहरण घेतलं तर विविध ठिकाणी 10-10 तास लोकांना लाईटपासून वंचित राहावं लागलं होतं. या जे कॉन्ट्रॅक्टर आहेत कुठलीही सुपरविजन न करता आपलं कुठलंही काम न बघता MSCBच्या केबल तोडून लोकांना ग्राहकांना त्रास देण्याचं काम करतायत. त्यांच्यावरती गुन्हे दाखल करावे अशी मागणी मी MSCBच्या सीईंना केलेली आहे आणि ते त्यांच्यावर गुन्हे दाखल करतील अशी त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे. मला आज सुप्रीम कोर्टाचे अभिनंदन करावेसे वाटतात आणि हा भारतीय लोकशाहीचा विजय आहे. लोकशाही संपवण्याचं काम भारतीय जनता पार्टीने गेल्या 2.5 वर्षापासून या राज्यामध्ये केलं होतं. सरकार फोडणं असेल, आमदार फोडणं असेल, निव्वळ आपल्या स्वार्थासाठी महापालिकेच्या निवडणुका न घेणं असेल याला सुप्रीम कोर्टाने सरकारला एक मोठा दणका दिलेला आहे आणि राज्य सरकारने येत्या 4 महिन्यामध्ये जर निवडणुका घ्यायला सांगितलेलं आहे. मी सुप्रीम कोर्टाचं खूप अभिनंदन करेन की त्यांनी लोकशाही जिवंत ठेवण्याचं आज लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी हा निर्णय दिलेला आहे आणि हा सर्वसामान्याला कारण सर्वसामान्य माणसं जी असतात ते आपल्या कामांसाठी आमदार खासदार यांच्याकडे न जाता पहिल्यांदा ते नगरसेवकाकडे जात असतात. तर हे लोकांच्या आणि लोकशाहीसाठी एक पोषक निर्णय आज सुप्रीम कोर्टाने दिला आहे. मी सुप्रीम कोर्टाचं खूप अभिनंदन करतो.